नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या पाटाभोवती रांगोळी काढूयात. तुम्ही पण असं काढतच असाल कदाचित रांगोळी महाराजांच्या पाटाभोवती. मला नक्की कॉमेंट्स करून सांगा काढतात का नाही. तर ती साधी रांगोळी आहे बरं. परवा गुरुवारी मात्र मोठी रांगोळी काढली होती. म्हटलं आज साधी रांगोळी काढूयात. तुमच्यासोबत असं वाटलं की तुमच्यासोबत पण एक व्हिडिओ शेअर करावा रांगोळीचा. साधी आणि सोपी, आपल्याला घाई गडबडीच्या काळामध्ये पटकन होऊन जाते आणि अतिशय सुंदर पण दिसते बघा. हे रांगोळी म्हणजे असं गोल गोल गोल, फक्त गोल 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 असतं पण खूप सुंदर दिसते. मला ना हे गोल गोल असं रांगोळी काढायला मला खूप आवडतं आणि ही इतकी छान दिसते ना. हा गोलावर असं गोल गोल वाढवत गेलं ना, इतकी गोड दिसते रांगोळी. म्हणजे ह्यालाच आपण असं मोठं 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 अगदी मोठं करू शकतो बरं. सुंदर दिसते रांगोळी, खूपच सुंदर दिसते. छानपैकी कलर वगैरे घालून. आता सणासुदीचे दिवस येत आहेत, अगदी मस्त वाटते रांगोळी वगैरे. आमच्या इथे तेलंगणामध्ये पण माहिती आहे तुम्हाला, खूप सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरं करतात, मस्त करतात. महाराष्ट्रामध्ये पण 1 महिनाभर हळदी कुंकू ठेवतात. आमच्या इथे पण असंच करतात. सणाच्या दिवशी मी पण ना सणाच्या दिवशी देते हळदी कुंकू बायकांना. पण एखादं कोणी राहून वगैरे गेलं तर मग एक दिवस मी पण हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवते. मग सर्व बायकांना बनवून मस्तपैकी साजरा होतो आमच्या तेलंगणामध्ये पण. हळदी कुंकाचा सण, कलरफुल सण, संक्रांती, तिळगुळाची पोळी, मस्त वाटते अगदी. हे बघा रांगोळीच्या भोवती गोल गोल काढून झाले. आपण त्याच्यामध्ये कलर्स टाकून घेऊयात. असं कलर्स टाकले तर गोल दिसते रांगोळी अगदी. कुठे पिंक, कुठे ग्रीन असं टाकत आहे मी पण कलर. हात पोचत नाही आहे तिथपर्यंत पण टाकायचा प्रयत्न करते. रांगोळी तुम्हाला आवडली का अवश्य कॉमेंट करून सांगा. अजून कुठल्या प्रकारची पण रांगोळी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. मी बनवायचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ अपलोड पण करेन. आता सणावारासाठी स्पेशल कुठली रांगोळी पाहिजे असेल तर अवश्य सांगा मला कॉमेंट्स करून. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. कारण की मी असंच कुठले पण नवीन व्हिडिओज बनवून अपलोड होईल चॅनलवर येतील तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलवर जा, व्हिडिओज बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर महाराजांचे मोटिवेशनल व्हिडिओज, रांगोळीचे व्हिडिओज असतात, सणवारांची माहिती असते. कधी पण बघा, रांगोळी काढल्यानंतर आहे ना हळदी कुंकू नक्कीच टाकायचं असतं. कारण की हळदी कुंकू हे शुभ मानलं जातं. असं साडी रांगोळी कधी पण ठेवायची आणि ती आपण थोडं थोडं पण घालू शकतो असं काही कुठं. हे बघा आपली रांगोळी बनवून झाली. कशी आहे सांगा सर वजन. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबविते. श्री स्वामी समर्थ.